नमस्कार. आज आम्ही इथे चिपळूणमध्ये आहोत, डी स्टार वॉटर रिसॉर्टमध्ये, आणि इथे खूप काही मोठ्या एकरांच्या मध्ये ही काजूची बाग आहे. ते आहेत आमचे मित्र अतुल तांबे. नमस्कार. आणि अतुल तांबे हे असे कोकणी आहेत, इकडले मूळ, त्यामुळे ह्यांना सगळी याची कल्पना येते. ह्यांना पण आपण बरोबर घेतलं माहिती करून घ्यायला. आता मी फक्त तुम्हाला सध्या दाखवतो, तुम्ही बघा. आता हे काजू असं मोठं झाड असतं, असं सगळं मोठं झाड, आणि याला असे सगळे काजू लगडतात. त्या बात, हे बघा किती सुंदर. आणि हे जे काजू आहेत हे जर तुम्ही बघता, आता हे जरा कच्चे आहेत सगळे, आणि त्यातले हे पिकलेले जे आहेत, आता उदाहरणार्थ हा मागचा एक आहे, हा पुढचा एक आहे, असे हे पिकायला आले आहेत. किंवा हे सगळे किती मोठे काजू इथे आहेत बघा. हे बघा, हे सगळं, हे पण किती छान बनलंय. आणि आता आम्हाला जरा अतुल सर तुम्ही सांगा की काजू कशा स्टेप्समधून जातात, म्हणजे कच्चे कसे असतात, ते वाढतात कसे, आणि हे तुमच्याकडे आता हा तयार आहे का? हो, तयार. आता हा तयार काजू आहे. ह्याच्यात दोन प्रकारच्या जनरली जाती असतात काजूमध्ये. कलमं असतात काजूची. वेंगुर्ला 4 आणि वेंगुर्ला 7. तर आता त्याच्यातल्या एका बोंडाचा रंग लाल असतो, एकाचा पिवळा असतो. हे आपल्याला कुठेही कृषी विद्यापीठाच्या नर्सरी आहेत किंवा महाराष्ट्र शासनाच्या नर्सरी आहेत, तिथे आपल्याला कलमं मिळतात आणि ती सबसिडीवर अवेलेबल आहेत, तर शेतकरी लावू शकतात. तर आता या काजूमध्ये आपण बघायचं झालं तर ह्या आपण जी काजूची भाजी करतो हिरव्या काजूंची, त्या या हिरव्या ओले काजूगराच्या बिया आहेत. अच्छा. आता ह्यातल्या ह्या काही कोळ्या आहेत, ह्या रेडिश कलर आहे ह्याला बीला, ग्रीन मध्ये ती कोळी आहे. आता ही जी जून बी आहे ती आपण दाबून बघितली तर आपल्याला कम्प्लीट कळतं की ही बी दाबून आपल्याला कळतं की बी तयार झालेली आहे. तर ही बी अशी उभी इथे विळीवर चिरायची किंवा सुरीने किंवा कोयती, विळा, जे कोकणातले अवजार आहेत, आणि याची 2 टर्फलं केली की याच्यातनं पांढरा काजूगर मिळतो. कच्चा काजू, तो कच्चा काजू, पण तो आपल्याला भाजीसाठी असतो. याचा भाजीत वापरतात. हा भाजीसाठी वापरतात. कोकणात जी काजूची भाजी मिळते ती या हिरव्या काजूची मिळते. क्या बात. आणि हा दुसरं ते माझ्या हातात तयार झालेलं बोंड आहे. तर गोव्यामध्ये जी काजू फेणी आपण मिळते आपल्याला, तर काजू फेणी ह्या बोंडांपासून बनली जाते. आणि ही जी सीड आहे, ही ग्रे कलरची सीड, ही पुढे आपण जो रोस्टेड काजू आपल्याला चिल्लेला, न चिल्लेला, असे 2 प्रकार, ते खारा, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केलेले ते काजूगर मिळतात. ते मुळात हे काजू प्रक्रिया उद्योगात ही बी वापरली जाते. हा सुका काजूगर. यातून फेणी बनते आणि यातून काजू, काजू जो तयार झालेला काजू कतली करतो आपण, किंवा आपल्याला जे स्वीट मार्ट्स मध्ये जे काजू, ते वेगवेगळ्या ग्रेडचे असतात. त्याच्या साईजनुसार त्याच्या ग्रेड्स असतात. एका किलोमध्ये किती काजू घ्या त्याच्यानुसार त्याचं ग्रेडेशन करतात. अशा प्रकारे काजू आपल्या मार्केटमध्ये येतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू सो मच. बघा, आपल्याला किती महत्त्वाची माहिती मिळाली. ज्यांनी काजूचं झाड बघितलं नसेल त्यांच्यासाठी ही अतिशय उत्तम माहिती आहे. धन्यवाद. थँक्यू.